तुमच्या घराचा रस्ता शेजारी बंद करू शकतो का? आणि वाट अडवलेली असेल तर कोर्टामधनं तो रस्ता खुला करता येतो का? या प्रश्नांचे जर तुम्हाला उत्तर हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला त्याचे उत्तर नक्की मिळेल. येथे होतं काय, गावात किंवा सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी शेजारी हे भिंत बांधतात किंवा गेट लावतात किंवा कुंपण टाकून वाट बंद करतात, तसेच जाणून बुजून आडकाठी करतात. आणि अशी वाट अडवणूक केल्यामुळे घरात येणे जाणे हे बंद होते, तसेच वाहन घेऊन जाणे देखील बंद होते. आणि अशा कारणामुळे भांडणं होतात, पोलीस केस होते, तसेच त्या प्रॉपर्टी किंमत देखील कमी होते. आता अशा अडथळ्यामुळे होतं काय की लोक स्वतःहून जे काही अडवणूक केलेली आहे, ते बांधकाम असेल किंवा काही वेगळं साधन असेल, त्याची तोडफोड करतात, तसेच मारामारी करतात किंवा शिवीगाळ करतात आणि स्वतःच त्या केसमध्ये अडकतात. त्यामुळे इथे कायदा काय म्हणतो हे समजून घ्या. इंडियन इजमेंट ऍक्ट नुसार जर तुमची पूर्वापार पासून आलेली वाट असेल तर तिला शेजारी बंद करू शकत नाही, त्यांना तसा अधिकार मिळत नाही. आणि अशी वाट जर अडवणूक झालेली असेल तर कोर्टामधनं तुम्हाला स्टे त्याच्यावर आणता येतो. आणि ती वाट जर सार्वजनिक असेल तर फौजदारी गुन्हा देखील त्या व्यक्तीवर दाखल होतो. त्यामुळे अशी जर वाट अडवणूक झालेली असेल तर पुरावा म्हणून तुम्ही 7/12 किंवा मालमत्ता पत्रकावर त्या रस्त्याची नोंद आहे का ते बघा. तसेच गाव नकाशामध्ये अधिकृत रस्ता दाखवलेला आहे का ते देखील बघा. आणि महत्वाचं म्हणजे तो सार्वजनिक रस्ता आहे का तेही समजून घ्या. आणि असे जर काही आढळून येत नसेल तर अडवणूक करणाऱ्याला एक लेखी नोटीस द्या, त्याची तक्रार ग्रामपंचायतीला द्या, तसेच तहसीलदारांना देखील ती तक्रार द्या, पोलिसात देखील ती तक्रार द्या. आणि एवढं करून देखील रस्त्यावरचे अतिक्रमण तो काढत नसेल तर येथे सिव्हिल कोर्टामध्ये तुम्हाला केस दाखल करता येते. म्हणूनच येथे लक्षात घ्या की पुरावे गोळा करणं गरजेचं आहे, तसेच लेखी कारवाई करणं गरजेचं आहे. आणि स्वतःहून तोडफोड करायची नाही किंवा हातापायी करायची नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेत केस केली नाही किंवा ऍक्शन घेतली नाही तर शेजारी कायमस्वरूपी कब्जा करतो, ही लक्षात घ्या बाब. आणि याच्यामुळे होईल काय की तुमचा इजमेंट राईट हा कमजोर होईल आणि कोर्टामध्ये पुरावा मिळत नाही. म्हणूनच मित्रांनो, असे प्रॉब्लेम अनेकांना आहे, त्यामुळे सांगतो हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये किंवा लोकांना पाठवता येईल सर्वांना पाठवा. तुम्ही पाठवलेला हा व्हिडिओ त्यांची नक्की मदत करेल आणि अशाच कायदेविषयक माहितीला